आजची तर अवस्था अशी आहे की ते बंद केलेली बरं आहे असं सुद्धा दिसून आलेलं आहे। म्हणून अनेक ठिकाणचा सर्व आढावा घेतल्याशिवाय जोपर्यंत मी स्वतः पाहत नाही, नजरेने पाहून त्याच्यावर कारवाई करणं हे कधी सुटेबल असतं। म्हणून मी वस्तुस्थिती पाहतोय आणि त्यावर कारवाईसुद्धा करायचा त्यांना आदेश देतोय। सर याच्यामध्ये तुम्ही मुलींच्या हॉस्टेलला पण भेट दिली, मात्र सातत्याने ज्या घटना होत आहेत मुलींवरती लैंगिक अत्याचाराच्या घटना किंवा अल्पवयीन मुली, या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही सरकारच्या पातळीवरती काही सुरक्षा यंत्रणेची काही व्यवस्था केली जाणार आहे? सरकारच्या याच्यावर सर्व व्यवस्था आहेत, परंतु असे जे काही लोक असतात ज्या समाजाला घातक असतात त्यांचा कुठेही नियम नसतो, त्यांना कोणती जात नसते, त्यांना कोणताही धर्म नसतो, कोणताही पक्ष नसतो। म्हणून अशा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मागही बदलापूरच्या घटनेमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं असाला चौकात धरून चेपलं पाहिजे। तशाच प्रकारे ह्या ज्या काही घटना घडतात या आता याला दुसरा पर्यायाने फास्ट ट्रॅकवर त्याचा निकाल लावणं आणि संबंधिताला कडक कारवाई करणं हा त्याच्यावरचा एक उपाय आहे। प्रसाद लाड यांना कोणते टेंडर न काढता तसंच काही 100 कोटींचा टेंडर दिलेला आहे ते 10 वर्षामध्ये, तर ते